नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. एसबीआयच्या अहवालानुसार भारताचा दरडोई जीडीपी प्रथमच किती लाख रुपयांच्या वर गेला आहे? उत्तर 2 लाख रुपये. प्रश्न क्रमांक 2. एसबीआयच्या अहवालानुसार जीडीपीच्या विद्यमान किमतीनुसार चालू वित्त वर्षात देशाचा दरडोई जीडीपी किती लाख रुपये झाला आहे? उत्तर 2.11 लाख रुपये. प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रीय नमुना कार्यालय NSSO संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2023 वर्षात भारताचा बेरोजगारी दर किती टक्के राहिला आहे? उत्तर 3.1%. प्रश्न क्रमांक 4. NSSOच्या अहवालानुसार 2023 वर्षात देशातील महिलांचा बेरोजगारी दर किती टक्के आहे? उत्तर 3%. प्रश्न क्रमांक 5. 2023 या वर्षात देशातील पुरुषांचा बेरोजगारी दर किती टक्के राहिला आहे? उत्तर 3.2%. प्रश्न क्रमांक 6. NSSOच्या अहवालानुसार 2023 वर्षात देशातील शहरी भागातील बेरोजगारी दर किती टक्के राहिला आहे? उत्तर 5.2%. प्रश्न क्रमांक 7. NSSOच्या अहवालानुसार 2023 वर्षात देशातील ग्रामीण भागातील बेरोजगारी दर किती टक्के राहिला आहे? उत्तर 2.4%. प्रश्न क्रमांक 8. ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सनुसार कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे? उत्तर जेफ बेझोस. प्रश्न क्रमांक 9. ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सनुसार जेफ बेझोस हे कोणाला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत? उत्तर एलन मस्क. प्रश्न क्रमांक 10. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहेत? उत्तर 11व्या क्रमांकावर. प्रश्न क्रमांक 11. महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा कोणता देश पहिला देश ठरला आहे? उत्तर फ्रान्स देश. प्रश्न क्रमांक 12. देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोठे करण्यात येणार आहे? उत्तर कोलकाता येथे. प्रश्न क्रमांक 13. देशातील आयुष रुग्णालयाची एकूण संख्या किती आहे? उत्तर 3844. प्रश्न क्रमांक 14. फेब्रुवारी महिन्यात भारताचा सेवा क्षेत्राचा निर्देशांक किती गुणांवर नोंदविला गेला आहे? उत्तर 60.6. प्रश्न क्रमांक 15. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कोणत्या राज्यात नौसेना युद्ध महाविद्यालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे?